परमार्थिक साधना करत असताना जर साधना करता करता 12 वर्ष झाले तर त्याला तपपूर्ती म्हणतात. 25 वर्ष पूर्ण झाले तर साधनेला चांदीचा योग प्राप्त झाला आणि म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. रौप्य याचा मूळ शब्द आहे रुपे. रुपये नव्हे, रुपे. रुपे म्हणजे चांदी, संस्कृत शब्द आहे हा. आणि त्या रुपेमधल्याच रोला अवहून रौप्य तयार होतं. व्याकरणाचा विषय तो. रौप्य महोत्सव. साधना करत असताना 12 वर्ष पूर्ण झाले तर त्याला तपपूर्ती म्हणतात. साधना करत असताना 25 वर्ष पूर्ण झाले तर साधनेची चांदी झाली म्हणून त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. साधना करत असताना जर 50 वर्ष पूर्ण झाले तर साधनेला सुवर्ण योग प्राप्त झाला, सुवर्ण संधी प्राप्त झाली आणि म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. साधना करत असताना जर 75 वर्ष पूर्ण झाले तर साधनेला अमृताचा गोडवा आला म्हणून त्याला अमृत महोत्सव म्हणतात. पुढल्या वर्षी तुकोबरायांच्या बीजेला 374 संपतात आणि 375 सुरू होतात. पुढल्या बीजेपासून सध्या 374 चालू आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा पुढच्या बीजेपासून सुरू होणार आणि त्याच्या पुढच्या बीजेला तो येणार आहे. पण हे आता 74 चालू आहे. 374 आता 373वी बीज संपली. आता तेव्हापासून 374वी सुरू झाली. पुढच्या बीजेला 374 संपणार आणि दुसऱ्या दिवशीपासून 375 म्हणजे पुढच्या वर्षी तुमचा सप्ताह 375व्यात येतोय. तर एवढं नाव टाकायला ध्यान धरा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा असं. आणि गावगावांनी त्यावेळेस मात्र गाथा पारायण करावी हे ध्यानात धरा. असं 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव म्हणतात. आणि जर साधनेचे 100 वर्ष पूर्ण झाले तर त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. आणि तुम्ही म्हणाल जर 100च्या पुढं आम्ही गेलो तर तुम्ही जगणार नाही हे लिहून घ्या. तुम्ही पुढची बातच करू नका. कारण तिथून पुढं मग परत तपपूर्ती, मग शतकोत्तर तपपूर्ती, शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर अमृत महोत्सव आणि द्विशताब्दी असं येईल. असं येईल. हे संस्कृत शब्द आहेत, माहिती असावं. असं या गावाने गेली 50 वर्षापासून साधना केली आणि म्हणून साधनेला आता सुवर्ण योग प्राप्त झालेला आहे. आजी सोनियाचा दिनू, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. आणि म्हणून आज हा 50वा आयोजिलेला आहे. आत्तापर्यंत 9 ते 11 कीर्तन राहायचं. मग लोकांनी जेवण बिवणं करायचे. आलं मनाला तर आली कीर्तनाला, आलं मनाला तर गेली शेणाला, टाकली पाटी तर बसली उन्हाला, असं असं राहायचं. पण यावर्षी गावातील सर्व कार्यकर्ते मंडळीने, भजनी मंडळीने आग्रह धरला. जास्तीत जास्त मीच आग्रह यांच्या पुढे धरला होता. तारीख देतो पण 7 ते 9 असेल तर, नाही तर 9 ते 11 आम्ही घे स्कॅन तोड दावे आणि तुम्ही आपलं नेहार चालून द्यायचं बघा. तर हे वागणं बरं नव्हं. आणि मग आग्रह धरला मी. मग आमचे आदरणीय अरुण महाराज आणि त्यांचे सर्व मंडळी, आपल्या गावातील मंडळींनी सांगितलं की आम्ही 7 ते 9चं नियोजन करण्याचा विचारात आहोत. 50वं वर्ष हे वर्ष परत नाही. कीर्तन आणि कीर्तन झाल्यानंतर अन्नदान. कोणाकडे जर मोबाईलमध्ये गाथा असेल तर मी एक अभंग सांगतो, तो अभंग लगेच काढून पहा. अभंगाची सुरुवात आहे रुची रुची घेऊ गोडी. अभंगाची सुरुवात आहे रुची रुची घेऊ गोडी, प्रेम सुख झाली जोडी, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. त्यातलं 3रं चरण आपल्या कामाचं आहे. करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण. करू भजन भोजन असाच पाठ आहे. आधी भजन आणि मग भोजन. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात आधी पोटोबा आणि मग विठोबा. असं सांगणारा खरंच ना पुढं आणला पाहिजे. खाना नारळाने वटी भरली पाहिजे. आधी पोटोबा आणि मग विठोबा हे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं आहे. गाथ्यात काय आहे? करू भजन भोजन. करू भजन 7 ते 9 आणि पुढं 9च्या पुढं भोजन, धनी घेऊ नारायण. तो कोबरायचा अभंग आहे रुची रुची घेऊ गोडी. आपला परमार्थ गाथ्यात येत असेल तर केलेला बारा, नाही तर नारायण गाव गाठलेलं चांगलं. आपला परमार्थ गाथ्यात असावा. माझ्या तुकोबरायचा त्याला शिक्का असावा, ज्ञानोबरायचा शिक्का असावा.
आणि म्हणून या वर्षी आपल्या सप्ताहाला आता तुकोबरायाचा शिक्का बसलाय. करू भजन भोजन, 7 ते 9 कीर्तन, 9 नंतर अन्नदान. आणि खरंच हे शतकानुशतक आपण ज्या माऊल्यांच्या हातचा स्वयंपाक खातो त्यांनाही 7 दिवस आपण स्वयंपाक करून खाऊ घातला पाहिजे. 7 ते 9 मध्ये हे चांगले. गावात कोणीच चूल पेटवायची नाही, कीर्तनं ऐकायचं आणि जेवण जायचं. सर्वात जास्त उपस्थिती महिलांची. का? स्वयंपाक करायचा भानगडच नाही संपली ना, स्वयंपाक करायची कशाला. आणि मग पप्याची आई आली का पप्याच्या बापाला यावंच लागतं. का? घरी स्वयंपाक करायलाच कोणी नाही. आणि मग पप्याच्या आई बापाला यावंच लागतं. फार चांगलं. यामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. 7 ते 9 मध्ये शतकानुशतक दशकानुदशक ज्यांनी स्वयंपाक करायचा. आता गॅस निघालाय, पूर्वी डोळ्यात धूर जायचा, पण आमच्या माऊल्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. स्वयंपाक करायचा, भांडे घासायचे, परत तुमच्यापेक्षा जास्त उपस्थितीने कीर्तनाला यायचं. आणि म्हणून गावाने फार चांगला निर्णय केला. गावासाठी एकदा महिला मंडळाने जोरदार टाळ्या वाजवा. वा, तुम्ही भारी आता. हा धन्यवाद, चांगलं आहे ना. आता असंच ठेवा, लई काड्या करू नका. असं आहे. मी कानात काडी घालायचो तो माझा कान फुटला, मग ऑपरेशन करावं लागलं 2 वर्षापूर्वी. मला असं 5-6 वेळा झालं बरं का कान फुटायचा आणि दुखणं व्हायचं. डॉक्टरने सांगितलं महाराज तुमचा कान फुटतो, याला खास करून काड्या घालणं. तेव्हापासून मी काड्या घालीत नाही. आणि लोकांनाही सांगतो की तुम्ही सुद्धा आता काड्या करायचं सोडून द्या, कारण मला ते लय बेतलंय कानावर. हा, कानावर मला 1 महिनाभर कीर्तन करताना आली. आमचे मामा भांदाजबा यांना माहिती आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर नियोजन तुम्ही केले. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर या भागातील अनेक गावचे वारकरी, तर तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. उत्कृष्ट मृदंगाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट सिस्टीम, साऊंड सिस्टीमवाले, शूटिंग करणारी मंडळी, पेटी मास्तर, ज्ञात अज्ञात स्वयंपाक करणारे, स्वयंपाक वाढणारे, अन्नदान करणारे, सर्वांना पांडुरंगाचा आशीर्वाद. विठ्ठल आज रामनवमी आहे. कोणी म्हणाल का करायची रामनवमी साजरी? तर रामनवमीचं वैशिष्ट्य आहे, प्रभू रामचंद्र ते एक राजा होऊन गेले या भारतातले. राजाचा कशासाठी उत्सव करायचा अशी कोणी शंका घेईल तर त्या शंकेचं उत्तर मी 5 प्रकारे देणार आहे. का रामनवमीचा उत्सव करायचा? त्याचं कारण रामचंद्रांसारखे पुत्र नव्हते. का रामनवमीचा उत्सव करायचा? त्याचं कारण रामचंद्रांसारखे मित्र नव्हते. का रामनवमीचा उत्सव करायचा? कारण रामचंद्रांसारखे शत्रू नव्हते. का रामनवमीचा उत्सव करायचा? रामरायासारखे बंधू नव्हते. का रामनवमीचा उत्सव करायचा? रामरायासारखे पती नव्हते. 5च मुद्दे सांगून मी पुढे जाणार आहे. का रामनवमी करायची? प्रभू रामरायासारखा पुत्र कोणाच्याही वाट्याला येणार नाही. कसं काय? बापाच्या शब्दा खातर मुलाने वनवास स्वीकारला, असं दाखा जगात कोणत्या राजाचे उदाहरण आहे? जगात असं कोणत्या राजाचं उदाहरण नाही. पण माझ्या बापाच्या शब्दा खातर मी वनाला जाणार, म्हणून आदर्श पुत्र आहेत रामचंद्र परमात्मा. हल्ली बापालाच वनात काढून देणारी मुलं जन्मालेत. बापाला वनात काढून देणारे. आणि खरखोर म्हाताऱ्यांनी टाळ्या वाजल्या, खरं अनुभवे आले अंगा. आणि म्हणून बापाला वनात काढून देणारी मुलं सध्या युगात जन्मलीत. त्यांच्या पुढं हा आदर्श उभा करायचा रामनवमीतून, की बापाच्या शब्दा खातर मुलगा वनाला जातोय, म्हणून रामनवमी उत्सव साजरा करून मुलांना हा आदर्श उभा करायचा आहे मला. रामचंद्रासारखे पुत्र नाही, रामरायासारखे मित्र नाही. कसं काय? रामरायाने मैत्री केली सुग्रीवाशी, मध्यस्थी केली प्रभू मारुतीरायाने केली. मैत्रीचा करार झाल्यानंतर रामरायाला सुग्रीवाने सांगितलं, एक तुम्हाला धोका मी सांगणार आहे. म्हणले काय? तुम्ही माझ्याशी मैत्री केली पण मैत्री सोडणार तर नाहीत ना? ते म्हणले असं का म्हणताय? का म्हणताय? त्याचं कारण मी तुम्हाला संकटात मदत करणार आहे, तुम्ही सुद्धा मला मदत करणार, असा आपला करार झालाय. जसा 2 देशाचा करार होतो तसा. तुम्ही मला मदत करणार, मी तुम्हाला मदत करणार. पण तुम्ही मला मदत करत असताना माझा भाऊ वाली एवढा पराक्रमी, त्याचा जर पराक्रम तुम्हाला ठाऊक झाला तर एखाद्या वेळेस तुम्ही पक्ष सोडून गुवाहाटीला जाल बरं, असं सुग्रीवाने आधी सांगितलं. काय आहे तुमच्या भावाचा पराक्रम? ज्या सीतामाईला रावणाने नेलंय त्या रावणाला माझ्या भावाने वालीने नुसता माणूस जरी निरोप घेऊन पाठवला तर रावण सीतामाईला सन्मानाने आणून घालील एवढा तरारा आहे माझ्या भावाचा. कोणाचा? वालीचा.
असा कसा तुझा भाऊ? भाऊ सामान्य समजू नका. ज्या रावणाने तुमची सीता नेली त्या रावणाला माझ्या भावाने बगलात घालून 7 समुद्र पोहून आला आणि त्याच्या मुलाचा पाळणा होता अंगद. त्या अंगदाच्या पाळण्यावर रावणाला उलट्या पायाने टांगून ठेवला होता. मुलाला खेळायला दातोंडाचं खेळणं दिलं होतं. ते अंगद त्याच्या तोंडात मारायचा कधी कधी आणि असं सर्व करायचं अंगद तिथं. एवढा माझा भाऊ पराक्रमी. हा पराक्रम ऐकल्यावर प्रभू रामराया तुम्ही मैत्री सोडताल बरं? प्रभू रामचंद्र म्हणले मी मैत्री सोडणार नाही. एकदा ठरला पक्ष तोच पक्ष, पक्ष बदलायचा नाही. अपक्ष राहायचं, शिक्षक संघातून लढायचं, निवडून यायचं, पण कोणता पक्ष स्वीकारायचा नाही. मला काय म्हणायचे तुम्हाला कळालं असेल. आणि म्हणून मी पक्ष बदलणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्रासारखे मित्र नाही. गावगाव मित्रांमध्ये सध्या गद्दारीची लाट आलेली. गद्दार मित्र जन्मलेत. म्हणून त्या सगळ्या गद्दारांना आदर्श हा उत्सव करायचा आहे आपल्याला. का रामनवमी करायची? प्रभू रामासारखे पुत्र नाही, प्रभू रामासारखे मित्र नाही. का रामनवमी करायची? रामचंद्रासारखे शत्रू नाही. भाग्य त्या रावणाचं प्रभू रामरायासारखा मित्र भेटला. रामरायाने ज्यावेळेस आक्रमण केलं, लंकेमध्ये आले, लगेच आक्रमण केलं नाही. पहिला निरोप पाठवला, आपल्या दोघांच्या युद्धाखातर हाकनाक लंकेची माणसं मरतील, नाहक मनुष्य हानी होईल, तो आजू काही शरण आहे, मी तुला शरण करतोय, माझी सीता आणून दे. मी लंका तर विभीषणाला दिलेली, तू म्हणशील मी शरण आल्यावर मला काय द्याल? माझी लंका तर तुम्ही विभीषणाला दिली, मी लंका विभीषणाला दिली, पण जर तू शरण आला तर माझी अयोध्या तुला देईल. याला म्हणायचं दिलदार शत्रू. शत्रू असा दिलदार असावा. उग तो पाणी देऊन निघून गेला आणि त्याचं खोरं बाऱ्यावर उभं आहे तर ते खोरं उचलणारे, टिकावून येणारे, दांडा काढणारे. अरारा, तुम्हाला दांडाच काढला पाहिजे महाराज. खरं कीर्तनाला आले तर वाहना नेणारे शत्रू बी असा दिलदार पाहिजे महाराज. काही लोक आख वावर पडीक ठेवतात, वावर पडीक पड पण बांधापाशी येऊन रड. असं शत्रू दिलदार पाहिजे महाराज. असे बांध कोरणारे शत्रू नसले पाहिजे. मग प्रभू रामचंद्राने शत्रुत्व निभावलं रावणाशी. रावण शरण आला नाही. युद्ध झालं. भगवंताने रावणाला धारातीर्थी पाडलं. पाडल्यानंतर लक्ष्मण भैयाना प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा जा त्या रावणाजवळ आणि त्याच्याकडून काही नीतीच्या गोष्टी शिक. का? जगात 1 नंबरचा राजनीतिज्ञ आहेत. राजनीती त्याच्याकडून शिकावी. आपल्या भावाला ज्याच्याकडे राजनीतीचं शिक्षण घेण्यासाठी प्रभू राम पाठवतात. म्हणून रामचंद्रासारखा शत्रू नाही, पुत्र रामरायासारखे नाही, मित्र नाही, शत्रू नाही, पती नाही. रामरायासारखे पती नाही. कसं काय? भाग्य सीतेचं प्रभू रामासारखे पती भेटले. काही मावल्यांचं भाग्य लयच हिवराखाली जो आपल्याला राहतंय, लय गबाळ गाळ्यात पडत आहे बघ कधी कधी. हो, तुम्ही म्हणाल गडी म्हणता, आम्हाला कसं काय गबाळ म्हणता? हो, गावगाव पिऊन पडलेल्या महिला राहत्यात गल्लीत का पुरुष पिऊन पडत आहेत? चुका कोणाच्या आहेत बोला? गडी पिऊन पडत आहेत का महिला पिऊन पडत आहेत? तुमच्याकडे काय नेहमी गडी पिऊन पडत आहेत, महिला पित नाहीत महाराज. खरंच महिला चांगल्या. बर, तुमच्या गावगाव देवळाने पत्ते कोण जोडीत? गडी जोडीत आहेत का महिला? गडी जोडीत आहेत. बर, पिऊन हे पडत आहेत, पत्ते जोडीत आहेत, नको नको तिथं हिंडत आहेत. तरी असले नवरे यांनी शतकानुशतक, दशकानुदशक सांभाळले. कसे सांभाळले असते तुम्हाला धन्य आहे. खरे पेतड खातड लय सांभाळतात तो महिला. खरं सांगू तुम्हाला, नागा खड्यातले लोक सुद्धा घेणार नाहीत मला. ते सुद्धा म्हणते ना, असा पगार मला आपल्याला सांभाळायचा नाही. असे पेतड खातड कुठं सांभाळायचे असतात का? पण मावल्याने सांभाळू जाणार. म्हणून त्या काही मावल्यांचं भाग्य चांगलं नसतं, त्यांना चांगला मालक भेटत नाही. पण सीतेचं भाग्य प्रभू रामासारखे पती भेटले. प्रभू रामासारखे पती नाही. कसं काय? शूर्पणखा चालून आली होती, माझ्याशी लग्न करा. पण प्रभू राम म्हणले नाही, माझी सीता असताना मी तुझ्याशी लग्न करणार नाही. घरात टोपल्यात भाकरी असताना मी वडापाव खाणार नाही. मला काय म्हणायचं कळालं ना? काही जणांना असतोय तो नाद, 2-2 बँकेत खातं खोलीत येत. विठ्ठल शूर्पणखा चालून आली होती, चालून. त्या जागी जर तुम्ही असते तर तुम्ही म्हणले असते, लाभे लाभ दोनावला, डबल कर्जमाफी झाली. नाही नाही नाही, प्रभू राम म्हणले नाही, माझी सीता असताना मला गरज नाही दुसऱ्या माऊलीची. प्रभू रामासारखे पुत्र नाही, मित्र नाही, शत्रू नाही, पती नाही, बंधू नाही.
माझ्या भावाला जर राज्य भेटत असेल तर मी वनाला जाणार. वा, माझा भाव गादीवर बसतोय. इथं तर भाऊ भाऊ दोन्ही पिंजऱ्यात उभे. माझा भाऊ असलं तर काय होतोय, हिसकाच दाखवतो. अरे काय गे हिसकान तोडदाव, हे चांगलं नाही, हे वागणं बरं नव्ह. आणि म्हणून प्रभू राम सारखा, प्रभू रामरायासारखा बंधू नाही. आज भाग्य आहे हिंदू समाजाचं की त्या रामरायाची आज जयंती आहे. विठ्ठल प्रभू रामचंद्र एक वीर योद्धा होते आणि म्हणून मी अभंग सुद्धा घेतलाय. वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय परमार्थिक वीरांचं वर्णन करतात. विठ्ठल या जगाच्या पटलावर आपला भारत देश शूरांची भूमी, वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल या जगताच्या पटलावर नानाविध देश नांदतात. प्रत्येक देशाची स्वतंत्र प्रसिद्धी, प्रत्येक देशाची स्वतंत्र वैशिष्ट्यता आहे, प्रत्येक देशाची स्वतंत्र खासियत आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या देशाची काय काय प्रसिद्धी आहे, सध्या कोणता देश कोण्या अंगाने चमकलेला आहे या जगामध्ये, सध्या कोणता देश कोण्या अंगाने पुढे आलेला आहे सांगता का जरा. तर देश अनेक असल्यामुळं मला एवढं सांगणं अशक्य आहे, पण एक दोन देशाचं महत्त्व सांगून मी तुम्हाला भारताचं महत्त्व सांगणार आहे. कोणता देश कशासाठी सध्या प्रसिद्धीला आलेला आहे, रशिया कशासाठी प्रसिद्ध असलेला देश, अमेरिका कशी पुढे आली, चीन कशासाठी पुढे आलाय, पाकिस्तान कशासाठी पुढे आले आणि भारत कशासाठी पुढे आलेला आहे, हे दोन चार उदाहरणं सांगून मी भारताचं वर्णन करणार. अमेरिका कशासाठी पुढे आलेला देश आहे, तर अमेरिका लावा लाव्या करणारा देश म्हणून पुढे आलेला आहे. महाराज, जगात जेवढे काही पहिलं महायुद्ध झालं, जगात दुसरं महायुद्ध झालं आणि सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि या तीनही महायुद्धाला झालेले दोन आणि हो राहिलेलं एक, या तीनही महायुद्धाला लावा लाव्या करण्याचं काम केलं असेल तर या अमेरिकेने केलं. महाराज, हेच लावा लाव्या करणारा. युक्रेन आणि रशिया या दोन्हीत लावा लावी याच देशाने केली. महाराज, 1 वर्षापासून युद्ध चालू आहे. लोकाला सगळ्या वर्षानुवर्षाने कमवलेले घरं, जमिनी, इस्टेटी सोडून लोक निघून गेले. हो, अंगावरल्या कपड्यानेशी लोक निघून गेले. कोण कारण? याला अमेरिकाच कारण. युक्रेन हा रशियाचाच घटक देश आहे, घटक राज्य होतं, पण या युक्रेनला रशियापासून बाहेर काढायला कारण अमेरिका. नाटो देशाच्या संघटनेत जा हे सांगायला कारण अमेरिका, आणि दोघात भांडण लावायला कारण अमेरिका. तायवान आणि चीन या दोन्हीत भांडण लावायला कारण अमेरिका. असा लावा लाव्या करणारा देश, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना चांगलं माहीत असेल, मी म्हणतोय ते की जेवढ्या काही लावा लाव्या जगात होतात तेवढ्या सगळ्या अमेरिकेने केल्या. आणि म्हणून जरी हा देश सध्या पुढे आला असेल, पण या देशाला सध्या किंमत राहिलेली नाही. का बरं? कारण लावा लाव्या करणाऱ्याची किंमत वाढत नाही. लॉकडाऊन नंतर सगळ्या गोष्टीची किंमत वाढली. कपड्यांचे भाव वाढले, मंडपांचे, सिस्टीमचे, कीर्तनकारांचे, सगळ्याचेच भाव वाढले. फक्त एका पदार्थाचा भाव वाढला नाही. काय? काड्याच पेटी. का बरं भाव वाढला नाही? आग लावणाऱ्याची किंमत उभ्या हयातीत वाढत नसती. लिहून घ्या, आग लावणारे विठ्ठल विठ्ठल. लावा लाव्या करणारा देश अमेरिका. रशिया कसा प्रसिद्धीला आला? रशियाची काय वैशिष्ट्यता? तर अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनविणारा देश. रशियासारखं युद्ध तंत्रज्ञान आज जगताच्या पटलावर कोणाकडे नाही. हो, रशिया 1 नंबर युद्ध करणारा. जुन्या काळात हाणामाऱ्या दगडाने व्हायच्या. मला वाटतं आपल्या कोपरगाव तालुक्यात 2 गाव आहेत. मला वाटतं एक संवत्सर, दुसरं मामा कोकम ठाण. दोन्ही गावाने नदीच्या बाजूबाजूला यायचं. यांनी त्यांना गोफणगोंडा हाणायचा, त्यांनी यांना. शासन मान्य कार्यक्रम आहे की काय कोण जाणे, पण हाणामाऱ्या आहेत बा. जुन्या काळातल्या हाणामाऱ्या दगडाने व्हायच्या. नंतर रशियाने तंत्रज्ञान प्रगत केलं, कोयता काढला. नंतर रशियाने आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, तलवार काढली, धनुष्य काढला, भाला काढला, रिव्हॉल्वर काढली, तोफा काढल्या, बोफर्स तोफा काढल्या. पण सध्या जगात रशियाने असं तंत्रज्ञान आणलंय, आता इथून पुढे शस्त्र फेकायची गरज नाही आणि आपण फेकायची नाही. मग ऑनलाईन युद्ध, स्क्रीन टच, नुसता स्क्रीनला, बटनाला सुद्धा हात नाही लावायचा. ते बटन दाबा आणि ते फसलं, कुठं काय झालं हट. मग स्क्रीन टच, नुसता स्क्रीनला हात लावणार, आपोआप शस्त्रास्त्र जाऊन पडणार. मला
तिथंच पडणार. जर तुमचं तुमच्या भाऊबंधाचं बांधावून भांडण असेल, त्याला इथून पुढं दगड घेऊन खोऱ्याचा दांडा बिंडा घेऊन जायची गरज नाही. फक्त स्क्रीनला हात लावला का आपला भाऊबंद बांधा सकट उडून जाणार महाराज. वा काय तंत्रज्ञान आहे. फक्त हे तुम्ही अवगत करून घेऊ नका. विठ्ठल. अमेरिका बोला लावालाव्या करणारा देश. रशिया अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनविणारा देश. पाकिस्तान आतंकवादी संघटनाला खतपाणी घालणारा देश. आतंकवादी हा शब्द जगात कोणाच्याच शब्दकोशात नव्हता. कोणत्याच देशाच्या शब्दकोशात हा शब्द नाही महाराज. आतंकवादी संघटना, ज्या संघटनेची नावं कोणत्या शब्दकोशात नाहीत, पण त्या सगळ्या संघटनांना खतपाणी घातलं या पाकिस्तानने महाराज. हे पाकिस्तान म्हणजे आतंकवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश. असू द्या. रशियाची प्रसिद्धी पाहिली आपण, अमेरिकेची पाहिली, पाकिस्तानची पाहिली. चीन कशासाठी प्रसिद्धीला आलाय? चीनची दोन प्रकारची प्रसिद्धी आहे. एक प्राचीन काळापासून चीन कशासाठी प्रसिद्ध आहे आणि अर्वाचीन काळात कशासाठी प्रसिद्धीला आलाय. चीनची प्राचीन प्रसिद्धी काय? बनावट वस्तू बनविणारा देश. जगात सर्वात बनावट वस्तू कोणी बनवल्या असतील तर चीनने माना. एक नंबर बनावट वस्तू बनवणारा देश. जगाच्या व्यापारपेठेत सगळ्यात वेगाने वस्तू येते चीनची, आणि जगाचा वेगाने निरोप घेते वस्तू चीनची. बनावट वस्तू. चीनची भार वस्तू टिकत नाही. आपल्या भारतातला एक मुलगा परराष्ट्रात कुठेतरी शिक्षणासाठी गेला आणि मग तिथं अनेक देशाच्या मुलं मुली शिक्षणासाठी आले होते. मग आता ते भारतातला आपल्या महाराष्ट्रातलाच होता. महाराष्ट्रातल्या मुलाने तिथं काही चीनचे मुलं होते, चीनच्या मुली होत्या. एक चीनची मुलगी पटवली आपल्या महाराष्ट्रीयन मुलाने. या बाबतीत तर काय अजून महाराष्ट्राचा कोणी हात नाही धरायचा महाराष्ट्र. आणि मग महाराष्ट्रीयन मुलाने एक चीनची मुलगी पटवली, लग्न झालं आणि ते महाराष्ट्रात आले. आल्यानंतर 2-2.5 महिन्याने दुर्दैवाने ती मुलगी वारली. मग जोडीदार भेटायला जायचे, हा रडायचा. अरे काय करू, चीनच्या मुलीशी लग्न केलं पण ती 2.5 महिन्यातच वारली रे. 2.5 महिन्यात वारलेली. एक जोडीदार म्हणला, ए साच्या काय झालं रे रडायला? तो म्हणणार काय सांगावं राम भाऊ, मी चीनच्या मुलीशी लग्न केलं होतं. मी म्हणजे त्याने नाही. तुम्ही म्हणाला आम्हाला काय पत्रिका नाही दिली. मी बरा आहे पेपळा खाल्ला मुज्या. आणि मग तुमचेच कमरा आले तर ना आम्हाला कशाला तुमच्या संस्थेचं सभासद करताय. आणि मग अरे चीनच्या मुलीशी मी लग्न केलं पण 2.5 महिन्यात ती वारली रे म्हणून मला रडू येतंय. तो रामभाऊ म्हणला, ए सचिन दे रडणं सोडून. तो म्हणला कसं सोडू? अरे चायनीज माल टिकणार तरी किती दिवस? 2.5 महिने राहिली हेच भाग्य समज. विठ्ठल विठ्ठल. चीनची प्राचीन प्रसिद्धी. बनावट वस्तू बनविणारा देश. चीनची अर्वाचीन प्रसिद्धी काय सांगा बरं? कोरोना सारखा दुर्धर रोग याच देशाने जन्माला घातला. प्रसिद्धीला आला चीन महाराज या रोगामुळं. आज जगात असं राष्ट्र नाही की ज्या राष्ट्राला या रोगाची पीडा झाली नाही. राष्ट्र काय? त्या राष्ट्रात असं राज्य नाही, त्या राज्यात असा जिल्हा नाही, त्या जिल्ह्यात असा तालुका नाही, तालुक्यात असं गाव नाही, त्या गावाच्या अशा वाड्या नाही, वाडीत रोगाची लागण झाली. लांबचं कशाला? इथं बसलेल्यापैकी कोणी हातवर करून सांगा माझ्या ओळखीचा एकही माणूस कोरोनाने मेला नाही. करा बरं हातवर. कोणी हातवर करा. 1 रुपया बक्षीस घेऊन जा. पण असा कोणी सापडायचा नाही. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या ओळखीचा मनुष्य एक ना एक मनुष्याला आपल्याला मुकावं लागलं या कोणी चीनमुळं. असं. रशिया बोला अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनविणारा देश. अमेरिका लावालाव्या करणारा देश. पाकिस्तान अतिरेकी संघटनांना खतपाणी घालणारा देश. चीन बनावट वस्तू बनवणारा देश. कोरोना सारखा दुर्धर रोग जन्माला घालणारा देश. हे झाले 4 देशाची प्रसिद्धी. भारत कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शूरांची भूमी, वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भारतात सूर्यनारायण तसा उदयाला येत नाही. उदयाला आलेला सूर्यनारायण आपली प्रकाश किरण एखाद्या तरी शूरावरच टाकतो, एखाद्या तरी वीरावर टाकतो. आज या भारतात असा प्रांत नाही की ज्या प्रांतात वीर जन्मले नाही. आपल्या भारतात असं कोणतं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात शूर जन्मले नाही. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक प्रांतात वीरांनी शूरांनी जन्म घेतला. विठ्ठल तुम्ही म्हणाल त्या उदाहरण तर सांगतो. आपल्या भारतात कर्माच्या प्रांतात वीर जन्मले. आपल्या भारतात धर्माच्या प्रांतात वीर जन्मले. आपल्या भारतात दानाच्या प्रांतात वीर जन्मले. आपल्या भारतात स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले.
आपल्या भारतात क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले, आपल्या भारतात तुम्हामा नरांमध्ये वीर जन्मले आणि आपल्या भारतात परमार्थात वीर जन्मले. विठ्ठल कर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना कर्मवीर म्हणतात, धर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना धर्मवीर म्हणतात, दानाच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात, स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात, तुम्हामा नरांमध्ये वीर जन्मले त्यांना नरवीर म्हणतात, क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले त्यांना क्रांतीवीर म्हणतात आणि परमार्थात वीर जन्मले त्यांना संतवीर म्हणतात. आता मी तुम्हाला प्रांत सांगितली, मी तुम्हाला त्यांची उपाध्या सांगितल्या, आता त्यांची नावं सांगायची जबाबदारी तुमची. तुम्ही बी पुढं बोललं पाहिजे ना, आम्ही गावे आणि तुम्ही कोणी काय ना म्हणावे. आम्हीच नुसतं चालायचं नाही, हे एकेरी काम नाही, दुहेरी काम चाललं पाहिजे. आता मी प्रांत सांगणार, वीराची उपाधी सांगणार, नाव तुम्ही सांगायचा. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील, बोलत चला. मी तुम्हाला काय पावती भाडा म्हणलो का? बोलत चला. धर्माच्या प्रांतात वीर जन्मले धर्मवीर संभाजी महाराज, संभाजीराजे, झालंय नाव आता एका जिल्ह्याला. वा सुंदर. दानाच्या प्रांतात वीर जन्मले दानवीर कर्ण, स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले क्रांतीवीर. नानासाहेब पत्री सरकार, त्यांना क्रांतीवीर म्हणायचे महाराज. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बर ठीक आहे. नरांमध्ये वीर जन्मले नरवीर तानाजी मालुसरे, संतांमध्ये वीर जन्मले संतवीर तुकोबाराय. विठ्ठल आता महाराज तुम्ही नावं सांगितले वीरांची, त्यांच्या उपाध्या सांगितल्या, प्रांत सांगितले, पण त्यांना ह्या उपाध्या ही नावं पडली याचं घटनाक्रम काय घडला एक एक उदाहरण देऊन सांगाल. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील. गावगाव हल्ली कर्मवीर नाहीत, मग कर्म दरिद्री जन्मलेत गावगाव महाराज. स्वतः कर्म करणार नाही, दुसऱ्याला करू देणार नाही. याला आपल्या नगर जिल्ह्याच्या भाषेत काय म्हणायचं सांगू का? गंजीवरलं कुत्र. स्वतः गंज खाणार नाही, दुसरं जनावर जवळ आलं भोपा भोपा भोपा. स्वतः गावचा रस्ता करणार नाही, पण चाललेला रस्ता आडिल्याशिवाय राहणार नाही. बघा कसाच रस्ता जातो असं. अरे लोकाला वाट दाखव, नाही तर देव तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. ध्यान धरा. कर्मदरिद्री. एखाद्याचा रस्ता अडवणार, एखाद्याची पाईपलाईन अडवणार. पाईपलाईन शेताच्या वरून नेतेत का खालून नेते? तो तुमच्याकडे कसं काय खालून नेतेत? खालून चांगली 5 फूट 6 फूट 8 फूट नेतेत का नाही? मग ती काय तुमच्या ह्या कानातून ह्या कानात चाललेली का? आपल्या शेतातून पाईपलाईन चालली, एखाद्याचं कल्याण होणार आहे, जाऊन द्या. तुम्ही जाऊन देणार नाही, देव तुम्हाला पुढली दिवाळी खाऊन देणार नाही. मला तुझी पुण्यतिथी होणार म्हणजे होणार. कदम माऊलीच कीर्तन करणार तो या वर्षी श्राद्धाचे. ज्याने पाईपलाईन आडिल्या ध्यानात धरा. तुझ्या कानातून चालली का ती? तुझ्या डोळ्यातून चालली का? तुझ्या नाकातून चालली का? शेतातून चालली, जाऊ दे ना. अरे एखाद्या गरीबाच्या जीवनात हरित क्रांती येत असेल आणि आपल्या शेतातून जर पाईपलाईन जात असेल तर होऊन द्यावी. ज्याच्या जीवनात हरित क्रांती जो दुसऱ्याला करण्याला मदत करतो त्याच्या जीवनात हरित क्रांती येते महाराज. वा सुंदर आहे. आणि म्हणून कोणाच्या पाईपलाईन आडू नका. कर्म दरिद्री पाईपलाईन आडिणार. आपल्या शेजारच्याचा ऊस ज्या रस्त्याने जाणार आहे, ट्रॅक्टर ट्रका मुद्दाम रस्त्याला पाणी सोडणार. तुम्ही काय लय गुणाचे आहेत काय? तुम्हाला खासकायला इंजुरी करत पाहिजे महाराज. खरंच त्या पठ्ठ्याकडा असा नवाच फाळा असतोय बघा. त्याच्या जुन्या फाळांनी नांगरीतच नाही, ती नव्याच फाळांनी नांगरून काढीत आहे बघा. खरंच आहे. ऐका, कोणाचा रस्ता अडू नका, कोणाची लाईट अडू नका, कोणाची पाईपलाईन अडू नका. हे लय सांगायची गरज आहे. आणि पोरीवाले जरा मोकळ्या मनाने पोरी द्या. लय नटात आहे तुम्ही हो. मला काल एक जण म्हणलं हे सांगत जाऊ कीर्तनात, लय पोरं गावगाव एका एका गावात 500 वळू येत म्हणले महाराज. वळू पुरीच द्यायनात आणि पुरी लागण एवढे आता, पण पुरीवाले पुरीच द्यायनात. अरे पुरीवाले मोकळ्या मनाने द्या, नाहीतर लय अवघड दिवस आहेत. आता हे सांगायला इंदुरीकर महाराज पाहिजे. नारायणगावचा ताप आणायचा येता का? तर माझी गाडी घेतो, लगेच डिझेल मिठा घेतो. तू पुढली दिवाळी खात नाही, लिहून घे. विठ्ठल कर्तव्य मनीधरी, कर्तव्य मनीधरी.
कर्तव्य मनिधरी असे कर्म दरिद्री. भजन करायचं असं का भोग म्हणजे प्रारब्ध, प्रारब्धावर ढकलणार अकर्तव्य. गावात चंद्रकांत ढवळपुरी करायचा फड आणायचा असेल तर ते मनात राहतं, याच्या 6 महिने नियोजन करतो. अकर्तव्य मनिधरी आणि भजन गाली भोगावरी असले लोक त्याला माहिती कर्मदरिद्री. पण याच कर्माच्या प्रांतात वीर जन्मले. कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा पूर्वी कर्मदरिद्रीच होते. जेवायला बसले, लग्न झालं होतं, पाहुणे आले होते आणि भाऊराव पाटलांची बायको लक्ष्मीबाई त्यांना वाढत होती. तेवढ्यात पाहुण्याने विचारलं त्यांना, त्याच्या वडिलांना, भाऊराव पाटलांच्या, का हो भाऊराव काय करतोय? आता बाप लय बोलायला कठीण होते. बाप म्हणला, भाऊराव असाच गावात भाण्या भाण्या हिंडतोय. आता हे भाऊराव पाटलाला रोजच बोलणं ऐकून घ्यायची सवय होती. बापाचं बोलणं खायलाय पोरगं लय रट कातड्याचं लागत आहे महाराज. आता कलियुगात बापाचं बोलणं खात नाही, बापालाच पोराचे बोलणे खावं लागत आहेत. भाऊराव पाटलाची वडील असे म्हणले, भाऊराव पाटलाला काही वाटलं नाही, पण बायको वाढीत होती. मग ती वाढता वाढता भाऊराव पाटलालाच वाढीत होती. हे वाक्य ऐकल्यावर माझ्या मालकाला काय बोलणं खावं लागत आहे, काय माझा मालक आहे. तिच्या दोन्ही डोळ्यात धारा आल्या आणि त्या भाऊराव पाटलाने पाहिल्या. आदरणीय किसन महाराज साखरे यांचं एक वाक्य ऐका आता. साखरे महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, बाईच्या डोळ्यात आलेले अश्रू प्रलय आणू शकतात. प्रलय हे साखरे महाराजाचं वाक्य. अश्रू थोडेच आहेत पण प्रलय आणू शकतात. महाराज त्या आपल्या बायकोच्या डोळ्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये धारा पाहिल्या. भाऊराव पाटील तसेच उठले, हात नाही धुतला. माझं वाटोळं झालं पण या रयतेचं वाटोळं होऊ नये. मी शिकलो नाही पण आता ही रयत शिकली पाहिजे, म्हणून त्यांनी या रयतेला शिक्षण भेटावं म्हणून एक शिक्षण संस्था स्थापन केली. तिचं काय नाव आहे? रयत शिक्षण संस्था. आज असा जिल्हा नाही महाराष्ट्रात, असा तालुका नाही की तिथं त्यांची संस्था नाही. रयतेला शिक्षण दिलं. कर्मवीर दिवाळीचा सण आला आणि मुलांना फटाके घ्यायचे आहेत, मुलांना फराळाचे पदार्थ बनवायचे आहेत, कपडे घ्यायचे आहेत आणि पैसेच नाही. लक्ष्मीबाई त्यांच्या बायकोला म्हटली, लक्ष्मी मुलांची दिवाळी होईल पण तू हो म्हटली तर. ती म्हणली, कसं काय? आपण तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवू आणि मुलांचा दिवाळी सण करू. कोण असा आहे महाराज? बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवेल कोणी? नाही ना महाराज. अक्षरशः त्या माऊलीने गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं. मुलांना फटाके आणले, नवे कपडे आणले, दिवाळीचे लाडू करंजा पदार्थ बनवले, दिवाळी झाली. म्हणून कर्मवीर. आता गावगाव शिक्षण सम्राट आहेत पण बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवते आणि पोरांची दिवाळी करते. हे उलट पोरच घाण ठेवते, बायकोला मंगळसूत्र घेते. विठ्ठल विठ्ठल. हे कर्मदरिद्री, ते कर्मवीर. कर्मवीर भाऊराव पाटील. क्रमांक 2 धर्मवीर संभाजीराजे. हल्लीच्या लोकाला धर्म नको झालेला आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से. देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से. गाव सोडायची पाळी आली तरी चलन, राज्य सोडायची पाळी आली तरी चलन, देश सोडायची पाळी आली तरी चलन, पपेचाही सोडायची पाळी आली तरी चलन, फक्त धर्म सोडू नका. हात जोडून विनंती. धर्म जीवनाचा स्थायी भाव आहे. आपल्याला कोणी नोकरी देईल, आम्ही तुम्हाला नोकरी देतो पण हिंदू धर्म सोडा, लगेच तयार होऊ नका. आम्ही तुम्हाला छोकरी देतो, बायको लग्न करून देतो, धर्म सोडा, घेऊ नका ती मुलगी, घेऊ नका ती नोकरी. आम्ही तुम्हाला घर बांधून देतो, हिंदू धर्म सोडा, घर बांधून घेऊ नका, सपरात राहा पण धर्म सोडू नका. आम्ही तुम्हाला जमीन घेऊन देतो, धर्म सोडा. सध्या मोठ्या संघटना निघाल्यात,
आलेत बाहेरून आणि आपल्या भारतातला हिंदू धर्म संपवून निघालेत आणि आपलेच काही होरड फुके त्यांना लिहून घ्या माऊलीची ओवी. ज्याच्या जीवनातला धर्म संपला तिथं सुख संपलं. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. का दीपासवे हरपला प्रकाश उदय. आपल्या भारतात जुन्या काळात गावरान बोरं होते, लय चवदार. नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटत आहे. आणि आता एक नवीन बोरं निघाले, त्याला तुमच्या भागात काय म्हणतात? तो ऍपल बोर, अजून कलमी बोर, ऍपल बोर. बोला, गावरान बोर आणि ऍपल बोर दोन्ही परिस्थिती कोणाची सुधारलेली? बोला की. ऍपल बोराची परिस्थिती सुधारलेली, गावरान बोराची अजून परिस्थितीने नाजूक आहे. आणि दोन्हीत गोडवा कोणात हो? बोला. गावरान बोरात गोडवा आहे का ऍपल बोरात? गावरान बोरात गोडवा आहे, ऍपल बोरात गोडवा नाही. काय कारण? दोन्ही बोरच आहेत ना. काय कारण? एकात गोडवा काय आणि एकातला गोडवा का गेला? याचं कारण ऍपल बोराने धर्म बदललाय, वर्ण संकर केला. हे बारीक काय का वर्ण संकर केलेले? हो, आता हे तसं बोलणं कायद्याच्या विरोधातच आहे, पण मी दृष्टांत देऊन सांगतोय, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे महाराज. ऍपल बोराने धर्म सोडला आणि म्हणून परिस्थिती सुधारली, पण गोडवा गेला. आता एक उत्तर द्या, संसार परिस्थिती सुधारायसाठी करायचा का गोडवा येण्यासाठी करायचा? आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? आणि तुम्ही काय करायचं मग? परिस्थिती नाही सुधारली तरी चलन, गोडवा पाहिजे. काहींच्या परिस्थिती सुधारल्या, बाप पोरग बापाला बाप म्हणा ना, बायको मालकाला मालक म्हणा ना, लय परिस्थिती सुधारली, लय अवघडे. फक्त काहीच धोपत आहे, काहीच भडकत आहे. पण ज्यांचं धोपत आहे ना घरोघर, ते धुमसून भडकत आहे. काहींच्या लय परिस्थिती चांगल्या, आता सुखाचा पत्त्या नाही. आणि म्हणून धर्म सोडू नका. विठ्ठल पण काय करावं? गावगाव धर्म दरिद्री जन्मले. पण या धर्म दरिद्रींच्या प्रांतात सुद्धा एक धर्मवीर जन्मले. संभाजीराजे. आपल्या नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका आहे. श्रीगोंद्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव म्हणून गाव आहे. तिथं बहादूरगड, आणि त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दरबार भरला. संभाजीराजे पुढे उभे आणि औरंगजेब संभाजीला म्हणतोय, संभाजी धर्म सोड. संभाजी म्हणले, काही सोडील, धर्म नाही सोडणार. तू म्हणशील ते जमीन देतो, म्हणशील ते इनामदारी देतो, म्हणशील ती मनसबदारी देतो, सरदारकी देतो, सरसेनापती करून घेतो, तुला धर्म सोड. संभाजीराजे म्हणले, तुझं अख्खं राज्य जरी मला दिलं, धर्म नाही सोडणारे. पक्ष बदलणारे बारीक आहे का? बर. नंतर संभाजीराजाला त्याने सांगितलं, संभाजी तुझ्यासाठी मी माझा नियम मोडितो. संभाजीराजे म्हणले, कोणता नियम? आतापर्यंत राजपुताच्या पुरी आमच्या घरात आहेत, जाटांच्या आता मराठ्यांच्या पुरी आमच्या घरात आहेत. आमची पोरगी आम्ही तुम्हाला दिलेली नाही. माझी पोटची पोरगी तुला देतो, जावई करून घेतो. धर्म सोड. तुम्ही जर असते तर ठेवून द्या. संभाजीराजे म्हणले, औरंगजेबा तुझी पोरगी काय, तुझी बायको जरी मला दिली, धर्म नाही सोडणार. याला माहिती धर्मवीर संभाजीराजे. पुढं काय झालं हे तुम्ही चांगलं ऐकून आहात, वाचून आहात. कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे, दानवीर कर्ण. हल्ली लोकाला दान नको झाले. दान करायचं म्हटलं का लोकांच्या हाताला लखवाच होतो. दानी कापे हात नावडे देवीशी मात, नावडे देवीशी मात. दानी कापे हात नावडे देवीशी मात. दानी कापे हात नावडे देवीशी मात. नाही हाती दान शूरपणाचे कंकण, शूरपणाचे कंकण. नाही हाती दान शूरपणाचे कंकण. शूरपणाचे कंकण. नाही हाती दान. दानी कापे हात नावडे तेविशी मात. नाही हातीदान शूरपणाचे कंकण. मी असा एक कलाकार पाहिला की त्याने हातावर समई धरली होती
समय तेलात वातीवर ज्योती लावलेल्या आणि अर्धा तास तो नाचला. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत अंग हलत होतं, पण त्याचा उजवा हात हलत नव्हता. समय हलत नव्हती, तेल हलत नव्हतं, वाती हलत नव्हती आणि ज्योत विजत नव्हती. लोकांनी त्याची कला पाहिली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, 100 रुपये बक्षीस दिलं. तो म्हणला, मंडळी तुम्ही माझ्या कलेला दाद दिली, पण तुम्ही माझी खरी कलाच नाही पाहिली. ही 2 नंबरची कला आहे. मग लोक म्हणले 1 नंबरची कोणती? म्हणले पुढं दाखवतो. त्याने समय खाली ठेवली, उजवा हात परत पुढं केला आणि फक्त बोट पुढं केलं आणि बोटावर त्याने मेणबत्ती धरली, मेणबत्ती पेटवली. आता माझी कला पकड. लागला नाचायला गडी. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत त्याचं अंग हलत होतं, पण मेणबत्ती हलत नव्हती, ज्योत विजत नव्हती. लोक म्हणले येडे अरे पडायची मेणबत्ती. अर्धा तास नाचला पट्ट्या महाराज, पण मेणबत्ती हल्ली नाही, ज्योत विजली नाही. लोकांनी तर टाळ्या वाजल्या, 500 रुपये बक्षीस दिलं. आणि मी आदरणीय बंडाता ते आम्ही त्या निवृत्तीनाथाच्या कळसाचं काम चालू होतं. मला वाटलं लयच हाताला घडघडी आहे, याला एखादी तरी निवृत्तीनाथाची पावती कळसाची द्यावं. आणि पावती पुस्तक त्याच्या पुढं ठेवलं. त्याचं सगळं अंग हलत होतं, पण हात हलत नव्हता. पण पावती पुस्तक पाहिल्यावर त्याचं सगळं अंग थांबलं आणि हातच हालायला लागला. महाराज दाने कापे हात. कायला दान कराय जेवायला बसले ना, जेवायला कावळा आला तर डाव्या हाताने हड्या हड्या, म्हणजे उजव्या हाताने म्हणा नाही, मग 2 शीत जातील ना. लवकर तुला वेमानी लवकर तुझी पुण्यतिथी व्हावं महाराज. काही लोकांना दान नको झालंय. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण सांगतो गाथ्यातलं प्रमाणे, ज्याने उभ्या हयातीत दान दिलं नाही त्या गड्याला आजपासून गडी म्हणायचं नाही, बाई म्हणायचं. हे ज्यांनी सप्त्याची पावती भाडी नाही बारीक ऐका जरा.